नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग, जय महाराष्ट्र. आता आम्ही स्टार्ट करतो एक नवीन व्लॉग, ज्याच्यामध्ये आमचं टार्गेट असेल की डेली रुटीन दाखवायचं. सो चला पाहूयात काय होतं आज दिवसभरात म्हणजे दुपारपर्यंत. आता थोडं फ्रेश होतं आहे, फ्रेश झालो की मग भेटूयात गाडीमध्ये जिमवरती जाताना. आत्ता आम्ही एक मील घेतो, आमचा जो पहिला मील असेल, ज्याच्यामध्ये आहेत ओट्स, बनानाज प्लस ड्रायफ्रूट्स वगैरे मिक्सअप आहे, बघू शकता. हा आहे तो अख्खा मील, आमचा पहिला मील. सेकंड मील आमचा हा याच्यामध्ये जे शेंगदाण्याचे लाडू असतील आणि केळी असतील, जे जिममधनं घ्यायचे आहेत, जिमपाशी घ्यायचे आहेत. तो 8-9च्या मध्ये घेऊयात आपण, मग वर्कआउट स्टार्ट करणार आहे. मॉर्निंगचं एक मील कंप्लीट करून आता आम्ही चाललो आहे जिमवर. चला तर जाऊन क्लायंटचे सेशन कंप्लीट करूयात आणि भेटूयात. या ब्लॉगमध्ये माझा आवाज भरपूर वेळा अडकणार आहे. माझा आवाज खूप वेळा शब्दांना विचार करण्यासाठी पण वेळ घेणार आहे. आणि या सगळ्या गोष्टींना हे करून मला पुन्हा एकदा स्टार्ट करतोय माझी ब्लॉगिंग वगैरे सर्व. मे बी शुअर सर्वजणांना भारी वाटेल हा ब्लॉग. माझा रोजचा सगळ्यात मोठा चॅलेंज आहे हा रस्ता. आमच्या फुरसिंग गावातला रस्ता आहे, म्हणजे गावामधनं बेकराई साईडला, हडपसर साईडला जाताना ब्रिजचं काम चालू आहे. मी स्वतः हँग होतं की गाडी जर कुठं घासली. त्या दिवशी माझ्या शेजारी काय झालं, एक ऑरा गाडी होती, मी साईडने चाललो आणि इथेच खड्डा होता थोडा त्या दिवशी. तर मला वाटलं की तिथे नको टाकायला, का तर तिथे गाडी घासली तर डॅमेज वगैरे होईल भरपूर. आई मला मागणं हॉर्न देतोय, टाक ना गाडी. मी थोडी साईडला घेतली हलकीशी, त्याला म्हणलं तू टाक गाडी. म्हटलं आईने जशी गाडी टाकली का, आईची अख्खी गाडीचं पूर्ण बंपरच खाली, बेंड डायरेक्ट बाहेर. आत्ता आपला जस्ट सगळे सेशन कंप्लीट करून जवळपास 10 वाजलेले आहेत. सकाळी 6ला आपण सगळे सेशन स्टार्ट केले ते करायला. सो बेटर. आता चालू आहे केळी आणायला. केळी आणल्यानंतर आपण डाएट वगैरे करूयात, मग वर्कआउट निवांत. सर ब्लॉग चालू आहे, ब्लॉग चालू आहे. येस सर, येस चालतं. आलोय रिटर्न केळी आणि सफरचंद घेऊन. बाय बाय सर. मस्तपैकी आता गाडीमध्ये बसून आपला डाएट मील कंप्लीट करू. 4 आणलेले, एक लाडू मी मागाशीच खाल्ला असाच अचानक. 2 किंवा 3 केळी खाईल आणि वर्कआउट नंतर घरी जाताना 3 केळी खाईल. मग घरी जाऊन प्रोटीन वगैरे करून जेवण वगैरे करा. झालं आहे माझं चेंजिंग करून. थँक्यू. आता आम्ही चाललो आहे जिममध्ये. या बॉय काय मारते आज? बॅक बायसेप. सेम बॅक बायसेप. सध्या आपला आउटफिट बघू शकता, कशा पद्धतीने रेडी केला. स्टार्ट करू मस्तपैकी. बॅक बायसेप येतोय ना. डाएटमध्ये चांगला डाएट तर कव्हर झालेला आहे. आता व्हॉइस मे बी कसा येतोय मला नाही माहिती, तरी आपण ट्राय करूयात व्हॉइस क्लिअरेशन टाकायला. बट फर्स्ट अटेम्प्ट यायचं असेल आपला की आपण जेवढं तेवढं चांगला व्हॉइस ॲड करावा. आता सॉंग्स वगैरे चालू आहेत तर कॉपीराईटचे इश्यू वगैरे होणार, त्याच्यामुळे आपण जास्त काय नाही, एक ठराविक 2-3 व्हिडिओज घेईल, त्याच्यामध्ये व्हॉइस एवढा नसेल. असला तरी मे बी मी मागणं ॲड करेल. चला आता थोडं वॉर्मअप करू, त्याचा फास्टअप राहील. त्यानंतर मग बॅक वर्कआउट. बैक वर्कआउट जिसमें बेंड ओवर 20 kg के प्लेट्स, बारबल में भी 15 kg का होगा, यानी ओवरऑल 55 या 50 kg के समथिंग पकड़ लो. हे अरे मराठीतनं बनवतोय मी, हिंदीतनं नाही. तसा पकडून चाला. मराठी हिंदी दोन्ही मिक्स असेल, बट मी ट्राय करतोय की जेवढं होईल तेवढा. जास्त हार्डवर्क होईल. थोडं सॉंग्स वगैरे बाहेर नाही येत आहेत, तर ते मी नॉईज कॅन्सलेशन मध्ये कट करेल. थोडंफार आलं तरी ठीक आहे.
ओके. देन ट्राय करा की जेवढं आपण थोडं हार्ड वर्किंग मध्ये दाखवूयात. मी आता प्रत्येकाचा एक एक सेट दाखवेल, जास्त नाही दाखवणार, बट एक एक सेट दाखवल्यानंतर मी लास्टला तुम्हाला कोऑर्डिनेट करेल. बेंट ओव्हर, हे वाला ग्रिप कम्प्लीट झालाय. आता हा वाला ग्रिप असेल रिव्हर्स वाला. फुल ड्रॉइंग बघूयात कसं जातंय. बॅकग्राऊंड नॉईस अवॉइड करा. आयडियल टाईपच आहे, बट त्याला बॅकसाठी लोन पाहिजे. बऱ्यापैकी हा थोडा लाईट वेट मध्ये पडतो, बट जर बघायला गेलं तर त्याचा प्रेशर पण चांगला फील होतो. जो बॅक मसलला खूप इंटेन्शनली फोकस करतो. जसं की बघू शकता प्रेशर तर फील होतोय, त्यामुळे मारतोय. वर्कआउट लय स्ट्रॉंग होतोय, बघू शकता. अजून तो बायसेप घ्यायचा आहे, बायसेप घ्यायच्या वेळेस अजून जाम होणार आहे. बघू शकता रामाची नुसती दार लागलेली. वर्कआउट खूप चांगला होतं, एकदम स्ट्रॉंग होतोय. बायसेप मारायचा भाई, बट बायसेप घेताना पंप तर लय ना. आता बॅकलाच एवढा पंप आहे. शोल्डर पण चांगले यूज झालेत, बट ट्राय टू दिस बायसेपला मजा येणार आहे. बॅकला आता घेतोय आपण सीटेड रो, इथेच बसलोय. सीटेड रो नंतर ट्राय करेल डंबल बोथ हँड रोजला किंवा लॅट पुल डाऊन जे ते मागे न्यूट्रल ग्रिप मध्ये. त्यानंतर मग बायसेप स्टार्ट करतोय. इंटरेस्टिंग. पुश चांगला बसलाय. मे बी ट्राय असेल की अजून थोडा हेवी प्रेशर घेऊन पुश करा. बघा कसा प्रेशर फील होतोय. नेक्स्ट ह्याच्यामध्ये ओव्हरऑल आपण लास्टला दाखवूयात किती मजा येते. Change. Side up as one. Change. 1, 2, 3, 4, 5. हे ओव्हरऑल 5-5च्या हिशोबाने सगळे सेट आहेत, जे तुम्हाला स्ट्रेंथ आणि इंडुरन्स ह्या सगळ्या गोष्टींमध्ये फायदेशीर आहे. स्पोर्ट्स प्लेअर असाल या नॉर्मल ऑफिस पर्सन जरी असाल तरी तुम्हाला बेस्ट काय आहे की यामुळे तुमची स्ट्रेंथ इन्क्रीज होणार आहे, तुमचा स्टॅमिना बूस्ट होणार आहे चांगला. तर मंडळी आपण आता आलोय घरी, म्हणजे चाललोयच आपल्या इथे. तर चला घरी जाऊन मस्तपैकी प्रोटीन पिऊयात आणि जेवण करूयात. आत्ता आलोय आपण घरी. इथे बघू शकता आपलं प्रोटीन आहे, अंडे ठेवलेले आहेत मम्मीने उकडून, आपला रूम, आपला पोझिंगसाठी मिरर पाहू शकता, पोझिंगसाठी मिरर. देन चला आता प्रोटीन पिऊयात आणि त्यानंतर मस्तपैकी
अंडी वगैरे खाऊन आंघोळ करूयात आणि मग जेवण करूयात. बाय. अंडी खाल्ली आणि आता प्रोटीनसुद्धा पिलं आहे. आता फ्रेश होऊन मस्तपैकी आंघोळ करूयात आणि मग जेवण करूयात. तर कसा वाटला आजचा ब्लॉग नक्की सांगा. आणि काही ह्याच्यामध्ये मिसमॅच झालेले असतील, काही करेक्शन करायचे असतील, नक्कीच कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून मला कळेल की मी अजून किती बेटर करू शकतो. आणि तुम्हा सर्वांचा सपोर्ट हवा आहे. तर भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. जय महाराष्ट्र, जय शिवराय. बाय बाय.